माणसाला तीन गोष्टी माणसातून आठवतात, त्या म्हणजे एक मित्र, दोन भावंड आणि तीन पाहुणे रावळे. सगळ्यात नाळात क्वालिटी हाती. आता कीर्तन संपल्या आपले मित्र तपासायचे आणि त्याला सांगायचं तुझी माझी शेवटची भेट. नालायक मित्र सांगतील नको, वाक्य लिहून घ्या. नालायक मित्र सांगतील नको. बोला विठ्ठल 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 माळकरात बसून हरिपाठ पाठ करायची का? अय पर्या, अय पिस्तुल्या, खाली बस. 18 आणि 20 वर्षाच्या पोराला कशाला पाहिजे दारूचा मित्र? आणि म्हणे मी पीत नाही त्यांच्या सोबत जातो. कशाला जातो? आज काय कोण शिकवतो? मित्र. आपली वाट कोण लावतो? मित्र. आपण गेल्यावर माणसं कोण बोलावतो? मित्र. तर कशाला असला मित्र? 85% पोरगा असतो त्याचा मित्र 85% असावा. ते नव्हे 5वीच्या पोराच्या गळ्यात 35% वाला थोबाड, 9वीच्या पोराचा दोस्त निदान 8वीला तर असावा. ते नव्हे 5वीच्या पोराच्या गळ्यात हात घालून हिंडतोय. त्याला क्वांटिटी नको, क्वालिटी पाहिजे, क्वालिटी. भंगारवरची थोबाड चढली, गोवा खाऊ खाऊ, क्वार्टर पिऊ पिऊ, धोपर वळाली माकड थोबाडावची. भंगार कोण खाता त्या भंगारीला? माझं कीर्तन महाराज म्हणून नको, तुमचा मुलगा म्हणून ऐका. अरे काय तर दारुड्याची मार्केटिंग, बायकांनी हल्ली तरी दारू सोडायची नाही. गावात असे निम्म्याकडे निघतील, बायकांनी हल्ली तरी लाज नाही वाटत, 10वीच्या पोरांना हल्ले तरी लाज नाही वाटत. अरे लाज नाही वाटत का? तुमचे जीवन एक कुत्र्यासारखे झालेले. कुत्र्याला सुद्धा किंमत आहे, असे तुम्हाला लाज नाही वाटत का? विठ्ठल 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 मी गेलो की धंदाच त्यांचा, चोरली दुसऱ्याची चप्पल. पोरा कितवीला तू सेमीत आहे ना? तू मराठी मीडियम, तू इंग्लिश स्कूलचा बरोबर? कस काय ओळखलं? इंग्लिश मीडियमचा 12 महिने म्हणतं मला होमवर्क करायचे, तोंडावर उशीनेच. सेमीत जरा बरं दिसतं आणि मराठी फ्रेश, खाऊन पिऊन सुखी. 10ला शाळा, 1ला खिचडी आणि 4ला घरी, एकदम सुखी. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानबाद करम, 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 ज्ञानबाद करम. आपली लोक कामच करत नाही तो. बाप दिवसभर लग्नाला, पोरे संध्याकाळी वरातीला. बाप कार्यकर्ता, पोरगा योग कार्यकर्ता आणि बायको बचत गटाची अध्यक्ष. अख्ख्या वावरात गावात आणि बायको गावात भाषण पडती. महिलांनी आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे. राहा बाई राहा, तूच राहा. वाट लावली होत्या मोबाईल आणि टीव्हीने, वाटोळं केलं वाटोळं.
10,000चा मोबाईल आणि 2,000चा बूट आणि नानाला 50% मार्क पडले. यात चुकी बापाची का पोराची? बोला. चुकी बापाची. आणि बाप निघाला सायन्सला. पहिल्यांदा त्याला प्रिन्सिपल कॅबिन मध्ये घेतलं पाहिजे आणि बापाला कडक शब्दात वेठवलं पाहिजे. 40 आणि 50%ला कोण खाता? 82% वाला गावात बॉम्बला खेळतोय आणि तुझी 50ची अगरबत्ती कुठे लावतो? ज्ञान बात करम, 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 ज्ञान बात करम. विठाल, 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 हो. बापाने एक ऐका, रात्री 9 वाजेपर्यंत आपल्या पोराला बाहेर फिरू द्यायचं नाही. पोरगा बाहेर रात्री बाहेर फिरतो म्हणजे त्याची आई आणि वडील नालायक म्हणायचे. वरून आई म्हणते दार उघडे ठेवा पप्पू येईल. तुला पप्पा का हरिपाठाला गेला? पप्पाच्या आईचे दात पडले पाहिजे. चले थोबाड अशी. विठाल, 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 विठाल. ज्ञान बात करम, ज्ञान बात करम, ज्ञान बात करम, ज्ञान बात करम, ज्ञान बात करम. जाता जाता एवढ्याच इच्छितो की सांगू इच्छितो की